तर मंडळी, आज होता आमच्या आहोंचा वाढदिवस आणि आमचे आहो पण पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये आले होते। तर स्पेशल आणि वेगळं असं काहीतरी बनवायचं म्हणून मी बनवलं होतं व्हेज मोमोज। आता तुम्हाला किती मोमोज बनवायचे तेवढा मैदा घ्यायचा। इथे मी 2 वाटी मैदा घेतलाय, त्यात थोडं मीठ आणि तेल घालून चांगलं मऊसूत असं पीठ मळून घेतलं त्याचं। नंतर त्याला थोडं तेल लावून ते झाकून ठेवलं। कोबी, गाजर, थोडी सिमला मिरची आणि एक छोटा कांदा चॉपर मध्ये छान बारीक करून घेतला। थोडं पनीर सुद्धा मी खिसून घेतलं होतं। अर्धा इंच आलं आणि 4 लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतल्या। अगदी थोड्याशा तेलामध्ये आलं लसूण घालायचं, जास्त वेळ भाजायचं नाही। त्यानंतर कांदा आणि ज्या काही बारीक चिरलेल्या भाज्या होत्या त्या सगळ्या घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये घालायचं थोडं मीठ, मिरपूड आणि थोडासा चिकन मसाला आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं। आणि जे पनीर खिसून घेतलं होतं त्यामध्ये सुद्धा मीठ, मिरपूड आणि थोडासा चिकन मसाला घालून हातानेच मिक्स करायचं आणि हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। लगेचच गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर मोमोज करायला घ्यायचे। आता मोमोजचा आकार तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो येतो तो केला तरी चालतो। यामध्ये जास्त टेन्शन घ्यायचं नाही। अगदी मोदकासारखा किंवा छोट्या छोट्या करंजीचा आकार जरी तुम्ही दिला ना तरी चवीमध्ये काही फरक येणार नाही। त्यानंतर जसे आपण मोदक उकडून घेतो तसे हे उकडून घ्यायचं। तुम्हाला फ्राय मोमोज आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता। त्यानंतर चटणीसाठी एक मोठा टोमॅटो, आता मोठा आहे म्हणून मी एकच घेतला, तुम्ही 2 घेऊ शकता। लसूण आणि लाल सुक्या मिरच्या घालायचा आणि हे शिजवून घ्यायचं। थंड झाल्यानंतर टोमॅटोची साल काढायची। नंतर हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालायचं। त्यामध्ये कांदा, भरपूर कोथिंबीर, एक हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घालून हे बारीक करून घ्यायचं। चला तर मग आपली चटणी आणि मोमोज दोन्ही तयार आहेत। पटकन खायला या आणि येता येता एक कमेंट आणि एक लाईक करा बरं का व्हिडिओला। बाय बाय।